माझी ही वहिनी किती त्रासदायक आहे हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण आज आईला ना देवपूजा करताना हसू आवरत नव्हतं. सखी मस्त हाताला हात देऊन आरती वगैरे करत होती. या मेकअप पाऊचमध्ये माझा अख्खा मेकअप बसतो. तुम्हाला हवं असेल तर खाली लिंक टाईप करा. ब्रँड शूटसाठी छान तयार झाले होते. नंतर खूप थकल्यासारखं झालं. आई बाहेर गेली होती. येताना कपडे वगैरे घेऊन आली. सखीला आणि गौरीला पण ड्रेस शिवायचे आहेत सध्या. तुमच्या म्हणण्यानुसार मी आज आयब्रोसुद्धा करून आली होती. गौरी एवढी गोड दिसत होती की दिवसभर आम्ही तिची पापेच घेत होतो. घरी येऊन मस्त बहिणींनी जेवण केलं. दादाला खूप केक खायची इच्छा झाली होती म्हणून रात्री मस्त केक कटिंग केलं. आणि हे बघा वहिनी मला त्रास देत असली ना तरी माझ्या लेकीचे रोज सकाळी सकाळी असे हाल असतात. मस्त तिने ॲपल वगैरे खाल्लं सखीने. नंतर माझं आणि वहिनीचं आवडलं आणि आम्ही दिवाळीच्या शॉपिंगसाठी बाहेर पडलो. खूप दिवसांनी आम्ही दोघी शॉपिंगसाठी बाहेर पडलो होतो. आम्हाला खूप काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि अशा आपल्या सेम वयाचं असलं की पटपट आवरलं जातं. सखीसाठी रेग्युलरचे कपडे घेतले, थोडे दिवाळीसाठी घेतले, थोडी ज्वेलरीची शॉपिंग केली. आता जे नाशिककर आहे त्यांना सायंताराचा वडा तर माहीतच असेल, तो एन्जॉय केला. दिवाळीच्या बांगड्या भरून घेतल्या वहिनीकडनं, नणंद आली घरी म्हणून. खूप सारी शॉपिंग केली आणि संपला दिवस. भेटत पुढच्या व्लॉग.